नोकरीसाठी एका मुलीने आपल्या आईचाच मर्डर केला. यस मित्रांनो, सरकारी नोकरीसाठी आयुषी शर्मा नावाच्या 23 वर्षाच्या मुलीने आपल्या आईचाच मर्डर केला. मागच्या वर्षी विजय शर्मा नावाच्या एका माणसाचं निधन झालं आणि त्याच्या बायकोला त्याची नोकरी भेटली सरकारी. पण या मुलीला वाटत होतं ती नोकरी मला भेटायला पाहिजे, पण तिला ही नोकरी भेटली नाही. त्यामुळे तिने असा प्लॅन बनवला की आपण आपल्या आईला कारने उडवून टाकू आणि नंतर सांगू की ॲक्सिडेंट झाला. आणि या प्लॅनसाठी तिने आपल्या कझन ब्रदरला पण इन्व्हॉल्व केले. त्यासाठी ती त्याला म्हणाली की मी तुला 1 एकर जमीन देईल. हा प्लॅन सक्सेसफुल झाल्यानंतर तिने आपल्या आईला कारने उडवण्याचा प्रयत्न केला, पण तिचा हा प्लॅन फेल झाला आणि तिच्या आईला पण डाऊट आला. त्यामुळे तिची आई आता घराच्या बाहेरच निघत नव्हती आणि तिने घरामध्ये जाळी आणि CCTV कॅमेरे पण लावले. पण आयुषीला आपल्या आईला मारण्याची एवढी गडबड होती की तिने आपल्या काकासोबत प्लॅन बनवला. तिने त्यांना 7 लाख रुपये दिले आणि त्या सगळ्यांनी मिळून एक स्कॉर्पिओ रेंटवर घेतली आणि 2 लोकांना पण हायर केले. आणि एके दिवशी तिची आई मुलाला घेऊन हॉस्पिटलमध्ये जात होती आणि तिच्या आईवर खूप लोक नजर ठेवून होते आणि त्यांनी रस्त्यावरच तिला मागून गाडीने उडवले. त्या घटनेनंतर नीरज शर्माच्या भावाला डाऊट आला आणि त्याने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट केली. पोलिसांनी तपास केला आणि त्यानंतर त्या सर्वांना अरेस्ट केले. आजकाल हे सगळीकडे काय चालू आहे, पहिले सिया गोयल, आता ही आयुषी शर्मा. यार प्लीज एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसे परत कमावता येतात, प्रॉपर्टी परत मिळवता येते, नोकरी नवीन लागू शकते, पण एकदा माणूस गेल्यानंतर परत भेटणार नाही. यार प्लीज थोडा डोक्याचा विचार करा यार.